रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आज पाहणार आहोत भरली मिरची. तर हे पहा, मला अशी पिवळसर मिरची आहे ही, आणि ही मार्केटमध्ये सहजासहजी मिळून जाते. तर ही मी आज भरली मिरची करणार आहे. चला तर आपण साहित्य पाहूया. ही आहे मीठ, शेंगदाणे, तेल आहे, जिरेपूड, धणापूड आणि कसुरी मेथी, आणि भरपूर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि लसूणही भरपूर घेतलेला आहे. तर लसूण आणि कोथिंबीरीनं टेस्ट खूप छान येते या मिरचीला. तर चला तर आपण पुढे पाहूया. चला तर मी मिक्सरमधून आता शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या मी बारीक करून घेणार आहे. आपल्याला थोडासा हिंग आणि हळदही लागणार आहे. चला तर मी हे मिक्सरमध्ये मसाला करून घेणार आहे. शेंगदाणे टाकलेले आहेत. याच्यामध्येच आपल्याला हे लसूण पाकळ्याही टाकून घ्यायच्या आहेत. लसणानं टेस्ट एकदम छान येते, आणि भरपूर अशी कोथिंबीर मी टाकणार आहे. आणि याच्यामध्येच थोडीशी हळद नंतर तुम्ही टाकली तरी चालेल, पण मी आता याच्यामध्येच टाकणार आहे. आणि ही आपण घेतलेली कसुरी मेथी. चला तर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. छान असा मी मिक्सरमधून मसाला करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला तिखट, गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरायची गरज नसते. हे अशी छान अशी मिरची लागते. तर हे आपण धणापूड आणि जिरेपूड घेतलेले आहे, तेही आपण याच्यामध्येच टाकणार आहोत. चला तर मी आता ह्या मिरचीचे 2 भाग करून घेणार आहे, आणि मधून अशी आपल्याला उभी कट करायची आहे. याच्यामध्येच थोडासा हिंगही मी टाकून घेणार आहे. हे पहा, मी अशी मिरची मधून अशी उभी कट करून घेतलेली आहे. तर आपण याच्यामध्येच हा मसाला आता भरणार आहोत. तर मी एका मिरचीचे 2 भाग असे करून घेतलेले आहेत, मोठी आहे म्हणून. तर आपल्याला हे तेलात परतण्यासाठी सोपी जाते. चला तर मी हे आता भरून घेणार आहे. मसाल्यामध्ये मी आता थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला थोडंसं सैलसर मसाला करायचा होता म्हणून. मिरची माझी भरून अशी झालेली आहे. हे पहा, याच्यातल्या बिया वगैरे काढायची गरज नसते, कारण याच्यामध्ये बिया जास्त नसतात. तर हे पहा, मी अशी मस्त भरून घेतलेली आहे मिरची. चला तर आपण आता कढईमध्ये फोडणी टाकणार आहोत. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. तर कढई आपल्याला थोडी जाडसरच घ्यायची आहे, म्हणजे आपली मिरची अशी खाली लागत नाही आहे. कढई आपली गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मी आता तेल ओतणार आहे. तेल आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे. जिरे मोहरी घालायची गरज नाही आहे. फक्त तेल गरम झालं की थोडीशी तुम्ही हळद आणि हिंग फोडणीला टाकला तरी चालतो, पण आपल्याला जिरे मोहरी टाकायची नाही आहे. चला तर मी पुढे दाखवते. हे पहा, तेल आपलं गरम झालेलं आहे. आपल्याला जास्त कडकडीतही तेल करायचं नाही आहे, नाहीतर खाली लगेच मिरची लालसर होते. मी आता हे सगळ्या मिरच्या टाकून घेते. खूप छान मिरची होते, तर नक्की एकदा करून पहा. ही मिरची तिखट नसते जास्त. मला दाखवता आलं नाही, पण मी थोडीशी हळद आणि हिंग फोडणीमध्ये टाकलेलं आहे. छान अशी तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. थोडंसं पाण्याचा शिंतडा मारून झाकून ठेवायचे आहे थोडा वेळ. 1, 2, 3 मिनटं आपल्याला झाकून ठेवावी लागेल. आवाज माझा थोडा बसलेला आहे, तर सॉरी. मस्त असा वास सुटलेला आहे. तर भरली मिरची आपली तयार आहे. तर हे पहा, हे मिरची आपण चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही आपण खाऊ शकतो. तर आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.